उद्योगस्नेही मधुकर ब्राह्मणकर. व्यक्तिपरिचयात्मक हा लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. उद्योगस्नेही मधुकर ब्राह्मणकर. नाशिकमधल्या इलेक्ट्रोक्रीम कॉन्ट्रॅक्ट्स या जगातल्या 35पेक्षा अधिक देशांना आपली उत्पादनं निर्यात करणाऱ्या कंपनीचे संस्थापक श्रीयुत मधुकर ब्राह्मणकर यांचं बालपण ग्रामीण भागात कळवण इथं गेलं. तिथंच त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शालेय शिक्षण घेतलं. खरं म्हणजे त्यांच्या कुटुंबाचा किराणा मालाचा व्यवसाय ठीक चालला होता. परंतु कुटुंब वाढत गेलं, त्यामुळं एकाच व्यवसायात सर्वांचं भागेनासं झालं. त्यात उधारीमुळं व्यवसायाला उतरती कळा लागली. मधुकर ब्राह्मणकर आपल्या 5 भावंडांमध्ये सर्वात मोठे. त्यांनी लहानपणापासूनच शालेय शिक्षणात चमक दाखवली. परंतु घरच्या परिस्थितीमुळं झालेल्या बदलातून बाहेर पडण्याकरता शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे हे त्यांनी वेळीच हेरलं आणि आर्थिक परिस्थिती नसताना नाशिकला येऊन श्रीयुत दादासाहेब बिडकर चालवत असलेल्या डांग सेवा मंडळाच्या वसतिगृहात त्यांनी प्रवेश मिळवला. तिथं त्यांची निवास आणि जेवणाची सोय झाली. शालांत परीक्षेत त्यांनी उत्तम गुण मिळवले आणि पुण्यातल्या SP कॉलेजला आणि नंतर इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी वाडिया इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. तिथंही त्यांचा पुणे विद्यार्थीगृहाच्या वसतिगृहामुळं निवास आणि भोजनाचा प्रश्न मिटला. तिथं कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत शिक्षण असल्यामुळं त्यांना लहान मोठी कामं करावी लागत. पहिल्या वर्षी त्यांना अपयश आलं. या अपयशाच्या काळातच म्हणजे 1967 साली बिहारमध्ये महाभयंकर दुष्काळ पडला. जयप्रकाश नारायण यांच्या आवाहनावरून पुणे मुंबईतले अनेक युवक बिहारमधल्या दुष्काळग्रस्त भागातल्या दुष्काळात होरपळलेल्या जनतेसाठी चालवल्या जाणाऱ्या मोफत भोजनालयात स्वयंसेवी काम करण्यासाठी गेले. या 3 महिन्याच्या स्वयंसेवी कामामुळं त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन पूर्णतः बदलला. पुण्यात येऊन त्यांनी आपलं पुढचं शिक्षण यशस्वीरित्या पार पाडलं. त्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी त्यांनी नोकरी केली. याच काळात बारीक सारीक व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न केले. मधुकरराव हे कुटुंबातले सर्वात मोठे असल्यामुळं कुटुंबाला पुढं आणण्याकरता ते सतत मदत करत राहिले. मुंबईत नोकरी करत असतानाच त्यांचं लग्न झालं आणि त्यांना 2 कन्यारत्न झाली. परंतु नोकरीत आपला फारसा विकास होणार नाही हे हेरून त्यांनी नाशिकच्या परफेक्ट सर्कलमध्ये नोकरीला सुरुवात केली आणि नोकरी करता करता काही व्यवसाय सुरू करता येतो का याकरता प्रयत्न सुरू केले. बघता बघता त्यांना लहान मोठी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरची कामं मिळायला लागली. हळूहळू या कामांचा विस्तार 4-5 लहान मोठ्या कंपन्यांमध्ये झाला. आपल्या भावंडांनाही सुरुवातीपासूनच त्यांनी या कंपन्यांमध्ये सामावून घेऊन नंतर स्वतंत्ररित्या हा व्यवसाय देऊन टाकला. 1996 साली त्यांनीच इलेक्ट्रोक्रीम कॉन्ट्रॅक्ट्स ही कंपनी स्थापन केली. इलेक्ट्रिकल केबल लग्स आणि त्यासंबंधित स्पेशल मटेरियल उत्पादित करायला त्याने सुरुवात केली. सुरुवातीला कंपन्यांमार्फत कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांनी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये लक्ष घातलं. एकदा भावाकडं सोपवलेल्या कंपन्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करायचा नाही आणि त्या कंपन्यांना स्पर्धक म्हणून त्यांचा ग्राहक तोडायचा नाही हे त्यांचं धोरण होतं. त्यामुळं नवीन कंपनीसाठी त्यांनी नवीन ग्राहक शोधले आणि त्यात ते यशस्वी झाले. याच काळात परदेशात आयोजित नानाविध प्रदर्शनांना दिलेल्या भेटींचा मधुकर ब्राह्मणकर यांना फायदा झाला. जगाकडं एका नव्या दृष्टीनं बघण्याचा दृष्टिकोन विकसित झाला. त्या दृष्टीनं त्यांनी आपली उत्पादनं वाढवायला सुरुवात केली आणि आपल्या कंपनीचं उत्पादन
जगभर पोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 2010 सालाच्या दरम्यान त्यांचे सुपुत्र हर्षद आणि चंद्रशेखर या त्यांच्या दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांना व्यवसायात मदत करायला सुरुवात केली. त्यानंतर मुलांच्या कर्तबगारीनं या कंपनीनं गरुड झेप घेतली. आज त्यांच्या कंपनीची उत्पादनं जगातल्या 35 देशांमध्ये निर्यात होत आहेत. मधुकर ब्राह्मणकर यांनी भारत गॅसची लक्ष्मी गॅस सर्व्हिस या नावानं एजन्सी मिळवली. आता उद्योग म्हटला की उतार चढाव हे आलेच. या संपूर्ण उतार चढावात 50 वर्ष ते नुसते टिकून राहिले नाहीत, तर त्यांनी आपल्या कंपनीचा मोठा विस्तार केला आहे. त्यांची 4ही अपत्य, 2 मुलं आणि 2 मुली उच्च विद्याविभूषित आहेत. एक मुलगी अमेरिकेत स्थायिक आहे आणि दुसरी मुंबईत आहे. 2 मुलं त्यांच्या व्यवसायात त्यांना मदत करत आहेत आणि आता स्वतंत्रपणे त्यांचा व्यवसाय ही मुलं पुढंही नेत आहेत. उद्योगधंद्याची कोणतीही पार्श्वभूमी नसताना मधुकर ब्राह्मणकर यांनी आपल्या धडपडीतून मोठा व्यवसाय उभा करून अनेक तरुणांकरता आदर्शवत असं कार्य केलं आहे. मधुकर ब्राह्मणकरांच्या वैयक्तिक व्यावसायिक कार्याइतकंच त्यांनी समाजासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून केलेलं कार्य हे अतुलनीय आहे. नाशिक इंडस्ट्रीज वेलफेअर क्लबच्या संचालकपदी मधुकर ब्राह्मणकर यांनी कार्य करताना नाशिक शहरातल्या उद्योगांच्या विकासासाठी, उद्योजकांसमोरचे प्रश्न सोडवण्यासाठी भरीव कार्य केलं. नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन या संघटनेमध्ये त्यांनी दीर्घकाळ सेवा दिली. मधुकर ब्राह्मणकर यांनी निमाच्या अध्यक्षपदी असताना नाशिकच्या औद्योगिक वृद्धीसाठी भरीव कार्य केलं. लाड शाखीय वाणी समाज सन्मित्र मंडळ हे 1989 साली त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं स्थापन केलं. या मंडळामार्फत घरातल्या कर्त्या पुरुषाचं निधन झालं असेल तर त्या कुटुंबाला 50,000ची आर्थिक मदत दिली जाते. त्याचप्रमाणे समाजातल्या गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, आपत्कालीन मदत योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. मंडळाचं रूपांतर आता फार मोठ्या समाज उपयोगी चळवळीत झालेलं आहे. लायन्स क्लबमध्ये मधुकर ब्राह्मणकरांनी दीर्घकाळ काम केलं आणि अनेक समाज उपयोगी उपक्रम हाती घेतले. लायन्स क्लबचे ते काही काळ अध्यक्षही होते. कोविड-19 काळामध्ये अनेक घरातल्या कर्त्या पुरुषांचं निधन झालं. त्यामुळं अस्वस्थ झालेल्या मधुकर ब्राह्मणकरांनी आपले मित्र हेमंत राठी, प्रशांत पाटील यांच्या मदतीनं दिव्य चेतना सोशल फाउंडेशन ही कंपनी रजिस्टर केली आणि त्या कंपनीच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातल्या 135 मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेण्यात आलेली आहे. त्या विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत शिक्षणाकरता मदत केली जाते. त्याचप्रमाणे त्या मुलांच्या आईला नोकरीसाठी किंवा स्वयंरोजगारासाठी मदत दिली जाते. मधुकर ब्राह्मणकर यांनी वयाची 75 वर्षे ओलांडली असली तरी अजूनही ते पूर्ण वेळ कार्यरत आहेत. आपल्या सुविद्य पत्नीची साथ त्यांना आयुष्यभर लाभलेली आहे. त्याने कुटुंबाबरोबर जगभर भ्रमण केलं आहे. त्याने आपली प्रकृती उत्तम राखली आहे. ते उत्तम टेनिस खेळतात, समाजात मिसळतात. अजूनही आपल्या व्यवसायाला पूर्ण वेळ देऊन हा व्यवसाय पुढे नेण्याचा ते प्रयत्न करतात. पुढच्या येणाऱ्या काळात ते अधिक जोमानं व्यवसाय वाढवतील यात अजिबात शंका नाही. मधुकर ब्राह्मणकर या उद्यमशील, समाजशील, कुटुंबप्रिय व्यक्तीमुळं समाजासाठी अनेक क्षेत्रात आदर्श कार्य उभी राहिली आहेत. मधुकर ब्राह्मणकर यांना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. उद्योगस्नेही मधुकर ब्राह्मणकर व्यक्तिपरिचयात्मक या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं. लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. त्यांचा संपर्क क्रमांक 95 11 85 99 39 95 11 85 99
अभिवाचन दत्ता सरदेशमुख 8329730186.